तर आज थोडक्यात वाचलोय मी, कारण ट्रॅक्टर गेलाय डायरेक्ट पाटात आणि त्याला काढायला आणावं लागलं JCB. आता काय झालं ते व्लॉगच्या शेवटी तुम्हाला कळलंच, तर व्लॉग कंटिन्यू करा. तर आज ऊन पडायला लागलं होतं आणि पेरणी खूप जास्त होती, तर म्हणलं काहीतरी जुगाड करून ट्रॅक्टरला सावली करू. तर अशा प्रकारे घरच्या घरी जुगाड केला, मस्त सावली झाली होती, त्यामुळे मोक्कार खुश होतो आणि पेरणी पण बरीच सारी होती ज्वारीची. तर मग काय ट्रॅक्टर घेऊन डायरेक्ट निघालो वावरात. आणि कसं आहे माहिती आहे का, आज झालेली चूक खूप मोठी होती, ती माझ्याकडूनच झाली, ते मी मान्य करतो. आणि ते कशामुळे झालं ते पण तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे कळलंच. तर मग काय अशा प्रकारे बी वगैरे टाकलं, पेरणीला डायरेक्ट दणक्यात सुरुवात केली. बांगबुंग करीत पटकन पेरून टाको आणि निवांत घरी जाऊन एक झोप घेऊ. बरं हा कार्यकर्ता आला, मग ट्रॅक्टर बंद केला मी. आणि बंद केल्यावर कुठं चालू होतोय, मग इकून तिकून धक्का मारून ट्रॅक्टर चालू केला. आणि मग काय खुशीत बुंगाट पळत सुटलो. बरं आमच्या इकडे पाटाला रस्ता खराब होता, ही गोष्ट मी लक्षात घेतली पाहिजे, पण तसं काही केलं नाही. एकदम व्हिडिओ काढत गेलो. आणि जाता जाता कसं आहे माहिती आहे का, ट्रॅक्टरवर माझा जास्तच विश्वास झालेला आहे. मग मी काय ट्रॅक्टरची स्टेअरिंग सोडायला गेलो. आणि कसं आहे आपल्याला पॉवर स्टेअरिंग नाही, तो ट्रॅक्टरची स्टेअरिंग सुटली आणि डायरेक्ट ट्रॅक्टर पाटाकडे गेला. बरं कसं तरी गेला, मी कंट्रोल केला पाटात जायच्या आधी. पण मग काय ना, ते माणसांनी काढणं अशक्य होतं. मग डायरेक्ट JCB बोलवलं आणि JCB बोलवल्यानंतर तो ट्रॅक्टर कसं तरी काढला. आणि आजच्या चुकीतून खूप काही गोष्टी शिकलो. मित्रांनो, आय नो माझी चुकी आहे, पण अशी चूक तुम्ही करू नका. आणि ट्रॅक्टरवाल्यांना व्लॉग नक्की शेअर करा. तर बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.